नमस्कार. स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. स्वप्नपूर्तीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सायन्स 10वीचा च्या संदर्भात जे लेक्चर आहे ते घेणार आहोत. सायन्सच्या संदर्भात घेतलं तर सायन्स 1 मधला जो फर्स्ट चॅप्टर आहे आपला, त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं, ग्रॅव्हिटेशन संदर्भात जे कन्सेप्ट्स असतात ते क्लिअर होत नाहीयेत. काय होतं, एकदा जर कन्सेप्ट क्लिअर असेल, when you clear the concept, it's very easy to understand the gravitation. So first we start with the gravitation. In this chapter we have to cover some point are mentioned in your textbook. The first page of textbook contain the gravitation, and the topics are covered in the chapter gravitation. First we discuss about the gravitation. What is in my gravitation हे ग्रॅव्हिटेशन नेमकं काय असतं. ग्रॅव्हिटेशन म्हणजे एक प्रकारचा काय फिनॉमिना जो आहे त्या संदर्भात आपण बघणार आहोत. त्यानंतर सेकंड आहे व्हॉट इज इन सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशनच्या संदर्भात जे काही कन्सेप्ट असेल ते मागच्या स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकला असेल बऱ्यापैकी, तुम्हाला त्या संदर्भात माहीत असेल सर्क्युलर मोशन काय असतं, मोशनचे किती टाइप्स असतात, अँड दॅट मोशन जो पार्ट आहे, सर आयझॅक न्यूटन वॉज डिस्कवर्ड द मोशन अँड रिलेटेड with the phenomena related with their properties of motion can be defined by the Newton and also called as the Newton law of motion. There are 3 laws of Newton of motions. Okay, next is Kepler's law. Kepler's law is the scientist who defined the planetary motion in our solar system. Solar system मधल्या जी planetary motion आहे, म्हणजे जे आपले planets आहेत, there are 8 planets is there and that 8 planets revolve around the sun. मग हे सनच्या भोवती कसे फिरतात, का फिरतात, पर्टिक्युलर डायरेक्शन मध्येच का फिरतात, किती डिस्टन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मेन्शन केल्या आहेत, तो आपले सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे केप्लर्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे की न्यूटनचा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, एक त्याला आपण युनिव्हर्सल लॉ म्हणतो, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन विच इज युनिव्हर्सली युनिव्हर्सली त्याला काय केलं तर ऍक्सेप्ट केलं जातं, असा लॉ आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. दुसरा आहे आपल्याकडे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता हे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी खूप मोठं नाव वाटतंय, पण जास्त नाव मोठं जरी असलं त्याचा कन्सेप्ट खूप छोटा असतो. ऍक्सिलरेशन याच्या आधी पण तुम्ही ऍक्सिलरेशन हा शब्द ऐकला असेल. ऍक्सिलरेशन म्हणजे एखाद्या गोष्टीला स्पीड अप करणं, एखाद्या गोष्टीला काय करणं, स्पीड करणं. जसं की आपण स्कूटर आहे आपल्याकडे, आपण स्कूटरला काय करतो, ऍक्सिलरेट करतो बाय युजिंग ऍक्सिलरेटर. तसं ऍक्सिलरेशन आहे, पण हे ऍक्सिलरेशन कोणामुळे होतंय तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होतं. आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुणाकडे आहे, कसा आहे, या संदर्भात आपल्याला काय करायचं, डिटेलमध्ये चर्चा करायची आहे. त्याचे डेफिनेशन्स वगैरे काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे येतो फ्री फॉलचा अर्थ होतो की एखादी वस्तू खाली पडते तर ती फ्रीली कशी पडते, की त्याच्या मागे काय फिनॉमिना आहे, की आपण एखादी गोष्ट वरून जेव्हा सोडतो खाली त्यावर डायरेक्ट ती खाली येते, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, फ्री फॉल. मग ऍक्च्युअली आपण जी गोष्टी सोडतो खाली सध्याच्या कंडिशनमध्ये, खरंच त्याला फ्री फॉल म्हणायचं का, फ्री फॉलच्या संदर्भात दुसरा काही कन्सेप्ट वगैरे काय आहे का, हे पण आपल्याला बघायचं. आणि लास्ट मध्ये आपल्याला बघायचे एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटीचा अर्थ होतो की एस्केपचा अर्थ होतो की निघून जाणे किंवा एखाद्या पर्टिक्युलर एरियामधनं तो कसा बाहेर निघून जातो, याला म्हटलं जातं एस्केप व्हेलॉसिटी. ओके, हे झालं ह्या चॅप्टरमध्ये असणारे जे पॉइंट्स आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला थोडंसं वरवरची माहिती दिली आहे. आपण जेव्हा चॅप्टर, आता याच्या पुढे जे आपण चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, तर याच्या पुढे आपण काय करणार आहोत, इच अँड एव्हरी कन्सेप्ट. फर्स्ट जर ग्रॅव्हिटेशन आलं तर ग्रॅव्हिटेशन काय आहे, त्याचा फिनॉमिना काय आहे, त्याच्या संदर्भातले लॉज कुठले आहेत, ग्रॅव्हिटेशन कोणाला म्हणायचं आहे, हे बघणार आहोत. तर कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण काय करूया, स्टार्ट करूया आपल्या चॅप्टरला. त्याचा फर्स्ट कन्सेप्ट आहे ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशन काय आहे, ग्रॅव्हिटेशन इज द फिनॉमिना. ग्रॅव्हिटेशनला काय म्हणतात, एक फिनॉमिना आहे. जसं लाइटनिंग एक फिनॉमिना आहे, अर्थक्विक ऑल्सो, लाइटनिंग ऑल्सो एक वन टाइप ऑफ फिनॉमिना. तसंच ग्रॅव्हिटेशन सुद्धा काय आहे, इज अ टाइप ऑफ फिनॉमिना. ग्रॅव्हिटेशन इज नथिंग बट इज अ फोर्स. ग्रॅव्हिटेशन इज नथिंग बट अ फोर्स. In previous standard, we learn very detail about the force. What is a force? What are the types of force? How the force act? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय केल्या, प्युअर स्टँडर्ड मध्ये बघितल्या. तर आपण जस्ट रिवाइज करूया की फोर्स म्हणजे नेमकं काय असतं. कारण की आपला ग्रॅव्हिटेशन जो आहे हे काय आहे, फोर्स आहे. आणि या फोर्सच्या संदर्भात ज्या गोष्टी रिलेटेड आहेत त्या आपल्याला सगळं शिकणं किंवा आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. जसं की फोर्स आहे, प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये आपण बोललो फोर्स डेफिनेशन, सिंपल डेफिनेशन, एनी पुल और एनी पुश कॉल्ड ॲज फोर्स. सिंपल डेफिनेशन होते की काही गोष्टीला आपण ढकलतो, काही गोष्टीला आपण ओढतो,
मग ह्या गोष्टीला जे आपण का लावतो बल, त्याला म्हणतो फोर्स म्हणतो. फोर्स म्हणजे एक बल, एक प्रकारचा फोर्स. ओके, फोर्स. मग किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे असतात. कुठले कुठले? तर त्यात फर्स्ट आहे कॉन्टॅक्ट फोर्स, अनदर वन इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. So what is the difference between contact and non-contact? Contact means the force is applied when the objects are in a contact. कुठलीही गोष्ट जेव्हा कॉन्टॅक्ट मध्ये येते, जेव्हा फोर्स अप्लाय होतो, म्हणून त्याला आपण म्हणतो कॉन्टॅक्ट फोर्स. दुसरा आहे आपल्याकडे नॉन कॉन्टॅक्ट. नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे फोर्स तर अप्लाय होतोय, पण दोन बॉडी मध्ये कुठल्या प्रकारचं काय नाहीये, कॉन्टॅक्ट होत नाहीये. अशांना आपण काय म्हणतो? नॉन कॉन्टॅक्ट. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर मग ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन या प्रकारचा काय आहे? फोर्स आहे. जसं की आता हा ग्रॅव्हिटेशन जो फिनॉमिना आहे, सर आपले आयझॅक न्यूटन यांनी डिस्कवर केला होता हा फिनॉमिना. ते तुम्हाला स्टोरी त्याची माहिती असेल की कसा हा डिस्कवर झाला होता, काय झाला होता. सर आयझॅक न्यूटन जेव्हा एक ऍपल जो ट्री आहे त्याच्या खाली बसले होते आणि सडनली काय झालं, ऍपल त्यांच्या डोक्यावरती पडलं. मग त्यांच्या लक्षात आलं की हा ऍपल माझ्या डोक्यावरती खालीच का पडलाय, म्हणजे तो व्हर्टिकली डायरेक्शन मध्येच का आलाय, हॉरिझॉन्टली का गेला नाही, हॉरिझॉन्टली का तो पडला नाही, किंवा व्हर्टिकलीच तो माझ्या म्हणजे व्हर्टिकलच तो खाली का पडलाय. मग त्यांच्या लक्षात आलं की ह्या अर्थमध्ये, पर्टिक्युलरली ह्या प्लॅनेटमध्ये काहीतरी फोर्स असणार आहे. तो ईच अँड एव्हरी ऑब्जेक्टला आपल्याकडे काय करतोय, ओढतोय, अट्रॅक्ट करतोय. त्या फिनॉमिनाला त्यांनी काय म्हटलं होतं? इट्स अ ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशन मध्ये दोन वर्ड्स येतात परत. ते महत्वाचे म्हणजे कुठले? एक तर आहे ग्रॅव्हिटेशन, दुसरं आहे ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशन अँड ग्रॅव्हिटी दोन्ही जवळजवळ सारखेच आहेत, पण त्यांच्यामध्ये थोडासा काही डिफरन्स आहे. दॅट डिफरन्स इज ग्रॅव्हिटेशन इज द in the universe the force act between two object. युनिव्हर्स मधले कुठल्याही दोन ऑब्जेक्ट घ्या, ज्यांच्यामध्ये जो फोर्स ऍक्ट होतोय त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशन. मग कुठले पण घेऊ शकता युनिव्हर्स मध्ये, किंवा आपल्या सोलर सिस्टीम मधले कुठले पण तुम्ही प्लॅनेट्स घ्या. जर तुम्ही अर्थ घेतलाय, मार्स घेतलाय, मून घेतलाय, मून जर असेल किंवा अर्थ असेल, यामध्ये सुद्धा काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. अँड दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशन. मून काय करतोय? अर्थला आपल्याकडे ओढतोय, आणि अर्थ काय करते? मूनला आपल्याकडे ओढते बाय द फोर्स. दॅट फोर्स इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशन. या दोघांमध्ये जे आहे, जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, यांना म्हणतो आपण, यांना काय म्हणणार आपण? ग्रॅव्हिटेशन. किंवा आपल्या डेली लाईफ मधल्या कुठल्याही दोन वस्तू घ्या. समजा आपण दोन पेन जरी घेतले, तर त्या दोन पेन मध्ये सुद्धा काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्या दोन वस्तू एकमेकांना आपल्याकडे ओढतात, आणि हा जो फिनॉमिना आहे यालाच म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशन. युनिव्हर्स मधल्या कुठल्याही घ्या, आपल्या प्लॅनेटवरच्या कुठल्याही रोजमर्रातल्या ज्या आपल्या ज्या डेली यूज मध्ये आहेत, ज्या दोन गोष्टी जरी तुम्ही घेतल्या, तरी तुम्हाला लक्षात येईल की कुठल्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणणार? ग्रॅव्हिटेशन. आणि ग्रॅव्हिटी काय आहे? ग्रॅव्हिटी इज ऑल्सो द फिनॉमिना. ग्रॅव्हिटी इज नथिंग बट इज द फिनॉमिना आर रिलेटेड विथ द पर्टिक्युलर द प्लॅनेट. प्लॅनेट जवळ असणारा जो फोर्स आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपण अर्थ घेतलाय, अर्थकडे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, कुठल्याही वस्तूला तो आपल्याकडे ओढतो, कुठल्या पण ईच अँड एव्हरी ऑब्जेक्टला तो आपल्याकडे काय करतो? ओढत असतो. तर हे कुणाकडे कॅपॅसिटी आहे? अर्थकडे. कॅपॅसिटी म्हणण्यापेक्षा कुठला फिनॉमिना आहे किंवा कुठला फोर्स आहे, तर तो कुठला आहे? ग्रॅव्हिटेशन आहे. ग्रॅव्हिटेशन आहे, किंवा त्याला आपण काय म्हणूया? ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी पर्टिक्युलर कुणाकडे असते? एखाद्या प्लॅनेटकडे, जो मॅसिव्ह प्लॅनेट आहे, मॅसिव्ह ऑब्जेक्ट आहे, तो स्मॉल ऑब्जेक्टला आपल्याकडे ओढतो इन द फॉर्म ऑफ ग्रॅव्हिटी. मग अर्थकडे ज्या गोष्टी अट्रॅक्ट करतात त्यांना काय म्हणणार आपण? ग्रॅव्हिटी. अँड ऑल्सो डिनोटेड बाय द जी. जे स्मॉल जी आहे त्याने आपण ते डिनोट करतो ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटी. हा झाला दोघांमध्ये डिफरन्स, ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी म्हणजे मॅसिव्ह ऑब्जेक्टने स्मॉल ऑब्जेक्टला आपल्याकडे अट्रॅक्ट करणं, याला म्हणणार आपण ग्रॅव्हिटी. आणि ग्रॅव्हिटेशन, युनिव्हर्स मधल्या कुठल्याही दोन गोष्टी घ्यायच्या. युनिव्हर्स मधल्या कुठल्याही दोन गोष्टी जरी तुम्ही घेतल्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि असतोच, आर डिस्कवर्ड बाय द न्यूटन. न्यूटनने काय केलं? डिस्कवर केले की ग्रॅव्हिटेशन जो फिनॉमिना आहे तो युनिव्हर्स मधल्या कुठल्याही दोन ऑब्जेक्ट वरती काय होतो? अप्लाय होतो. याला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशन. ओके, क्लिअर? ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन दोघांमध्ये डिफरन्स. ग्रॅव्हिटेशन कुठल्याही दोन वस्तूंमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला ग्रॅव्हिटेशन, आणि मॅसिव्ह ऑब्जेक्ट आणि स्मॉल ऑब्जेक्ट यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन असेल त्याला म्हणणार आपण ग्रॅव्हिटी. जसं अर्थकडे ग्रॅव्हिटी आहे, मूनकडे पण ग्रॅव्हिटी आहे, ईच अँड एव्हरी प्लॅनेट, जेवढे प्लॅनेट आहेत प्रत्येकाकडे काय आहे? ग्रॅव्हिटी आहे. मग तुमच्या डोक्यात आलं असेल, मग जर अशा जर असतील तर मग मून अर्थला आपल्याकडे काय ओढत नाही, किंवा अर्थ जी आहे ती मूनला आपल्याकडे काय ओढत नाही, मग तो जो मून आहे तो डायरेक्ट अर्थवरती का फॉलो होत नाही? सो दिस फोर्स आल्सो डिपेंड ऑन द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टचं मास किती आहे याच्यावरती फोर्स डिपेंड असतो. फोर्स आपण डिफाईन कसं करतो की एखाद्या ऑब्जेक्टचा जेवढा मास असेल तेवढं जास्त तो काय करणार आहे? त्याच्यावरती फोर्स अप्लाय करणार आहे. मग जर आपण मून बघितलं आणि अर्थ बघितलं, तर मासमध्ये डिफरन्स आहे,
अर्थचं ऍक्च्युअली मास जास्त आहे, हायर दॅन द मून. मून पेक्षा काय आहे, अर्थचं मास हे जास्त आहे, त्यामुळे अर्थ मूनला आपल्याकडे ओढू शकत नाही. आणि मून जेवढा फोर्स तिला त्याच्याकडे अप्लाय करत आहे ती पण आपल्याकडे येऊ शकत नाही, कारण की ह्या सोलार सिस्टीम मध्ये जो सन आहे सगळ्यात मॅसिव्ह आहे, सगळ्यात मोठा ऑब्जेक्ट कोण आहे, सन. आणि हा सगळ्यांना काय करतो, आपल्याकडे ओढत असतो. देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. आणि सन सगळ्यात मॅसिव्ह असल्यामुळे सगळ्या प्लॅनेटला तो कुठे ओढतोय, आपल्याकडे ओढतो आहे. हे पण त्याला आपल्याकडे ओढतायत, पण त्यांना पॉसिबल आहे का, कारण त्याचा मास खूप कमी आहे, त्यामुळे ते त्यांना आपल्याकडे ओढू शकत नाही. किंवा मून अर्थला आपल्याकडे ओढू शकत नाही, कारण मास कमी आहे. ओके, अर्थ मूनला आपल्याकडे ओढू शकत नाही का, कशामुळे, कारण की जो सन आहे तो सुद्धा मूनला काय करतो, आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतो बाय द फोर्स. मग सनचा फोर्स जास्त आहे, त्यामुळे तो अर्थकडे काय केला जात नाही, अट्रॅक्ट केला जात नाही. हे झालं ग्रॅव्हिटेशन. ओके, त्याच्या पुढे आहे आपल्याकडे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. खूप मस्त फिनॉमिना आहे किंवा मस्त कन्सेप्ट आहे सर्क्युलर मोशन. मी आधीच तुम्हाला म्हटलं होतं की मोशनचे तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये मोशन ह्या चॅप्टरवरती संदर्भात बरेच जे डेफिनेशन्स आहेत मोशनच्या, किती प्रकारचे मोशन असतात, काय असतात, ते तुम्ही बघितलं असेल. पण जनरली मोशनची जर डेफिनेशन असेल तर मोशन, व्हॉट इज मोशन, मोशन इज द an object change its position with respect to surrounding called as motion. मोशन कोणाला म्हणायचं आपण, की एखाद्या ऑब्जेक्टनी आपली जागा सोडली आहे त्याच्या सराउंडिंग मधून. म्हणजे जसं की आपण एखाद्या क्लासमध्ये बसलो आहे, आपण जेवढे विद्यार्थी असतात क्लासमध्ये सगळे कसे असतात, रेस्ट मध्ये असतात, म्हणजे एका जागेवरती असतात ना, हलतात का, हलडुल करतात का, म्हणजे हलडुलचा अर्थ होतो की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात का, डिस्प्लेसमेंट होती का त्यांची, नाही होते, एका जागेवरती असतात. पण जर त्या क्लासमध्ये जर आपण फॅन ऑन केला तर फॅन काय करणार आहे, मोशन करणार आहे. म्हणजे त्या क्लासमध्ये सगळे रेस्ट मध्ये असताना एकच गोष्ट अशी आहे की ती फॅन ती काय करायला लागली, मोशन करायला. तिने तिची चेंज, तिची स्टेट काय केली आहे, बदलली आहे. पहिली ती कशामध्ये होती, रेस्ट मध्ये होती, पण स्टेट काय केली आहे, चेंज केली आहे विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. कारण सराउंडिंगचं जे ऍटमॉस्फिअर होतं, सराउंडिंग मध्ये जे लोक बसले ते कसे आहेत, रेस्ट मध्ये आहेत, पण एका गोष्टीनं जी त्याची स्टेट बदलली आहे त्याला आपण मोशन म्हणतो. मीन्स पर्टिक्युलर डेफिनेशन फॉर द मोशन इज an object change its position with respect to surrounding is called as motion. मोशनचे पण टाइप्स आहेत. सर्क्युलर मोशन आहे, आपल्या चॅप्टर मध्ये तेच आहे. सर्क्युलर मोशन आहे, रॅन्डम मोशन आहे, ऑसिलेटरी मोशन आहे, पिरियॉडिक मोशन आहे, भरपूर सारे आहेत. पण आपल्याला शिकायचं काय, फक्त सर्क्युलर मोशन. तर मोशन, सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आहे, सिंपल डेफिनेशन फॉर अँड 101% कॅन आस्क इन द एक्झाम इन प्रिव्हियस. जर तुम्ही पाठीमागचे जर पेपर जर चेक केले असतील त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सर्क्युलर मोशनच्या संदर्भामध्ये 1 मार्काचा क्वेश्चन आलेला आहे की व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन. तर डेफिनेशन खूप सिंपल आहे. सर्क्युलर मोशन डेफिनेशन आहे, an object move in a circular path. An object move in a सर्क्युलर पाथ कॉल्ड अ सर्क्युलर मोशन. कारण की माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे बाबा, तो काय, त्याची मोशन कशी आहे, सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय, पाथ मध्ये रस्त्याने, सर्क्युलर रस्त्याने एखादा ऑब्जेक्ट जर फिरत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, सर्क्युलर मोशन. अन ऑब्जेक्ट मूव्ह इन अ सर्क्युलर पाथ कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. नेक्स्ट आपल्याकडे येतो सेंट्रिपिटल फोर्स. आता हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, हा एक प्रकारचा फोर्स आहे. जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघितला तसा हा सेंट्रिपिटल फोर्स सुद्धा एक प्रकारचा काय आहे, फोर्स आहे. सेंट्रिपिटल फोर्सचा अर्थ होतो बघा, एखादी गोष्ट जर सेंट्रिपिटलची डेफिनेशन जर बघितली तर इट इज अ सेंटर सिकिंग फोर्स. याला जर शॉर्टकट मध्ये जर आपण म्हणलं तर हा कुठला फोर्स आहे, हा सेंट्रल सिकिंग फोर्स आहे. सेंट्रल सिकिंग म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर पाथ मध्ये फिरत आहे तेव्हा त्याची डायरेक्शन कुठं असणार आहे, तो कुठं फॉल होणार आहे, तर सेंटरला. कारण की सेंटर त्या ऑब्जेक्टला आपल्याकडे ओढत आहे, त्या ऑब्जेक्टला आपल्याकडे ओढत आहे बाय अ फोर्स. दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स अँड ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेंट्रल सिकिंग. सेंट्रल सिकिंग म्हणजे सेंटरकडे अट्रॅक्ट होणारा जो फोर्स आहे त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. मग डेफिनेशन कशी तयार होणार आहे, मी जसं सांगितलं तसं. एक ऑब्जेक्ट आहे, सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय, मग त्या ऑब्जेक्ट वरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे त्या फोर्सला आपण काय म्हणणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स. कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, सोपं आहे. An object move in a circular path, the force act on the object, that force is called a centripetal force. Simple definition, एकदम इझी डेफिनेशन आहे. कशी, अजून एकदा सांगतो. An object move in a circular path, the force act on that object is called as centripetal force, and that force also called as a central seeking force. That force is called as a central सिकिंग फोर्स. कारण की तो काय असतो, एखादा आता तुम्ही जर जनरल एक्झाम्पल बघितलं, आपल्याकडे शेतकरी जे ज्वारीवरती जे पाखरं वगैरे येतात त्यांना मारण्यासाठी यूज करतात बा.
त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये मला लक्षात नाही येते. हाताने असं फिरवतो तसं गोल 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 आणि त्यातनं स्टोन बाहेर जातो. मग तो स्टोन पक्ष्यांना लागतो आणि पक्षी उडून जातात. मग त्या जवारीच्या प्लांट वरती किंवा त्या झाडावरती येऊन बसत नाहीत. हा, मग तो जर तुम्ही बघितला असेल तर बघा, तो स्टोन बांधलेला आहे दोरीनं आणि तो शेतकरी काय दोरी अशी फिरवते गोल 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 गोल. मग तो जो स्टोन आहे म्हणजे तो आपला ऑब्जेक्ट आहे. म्हणजे स्टोन आहे तो आपला काय आहे, एक ऑब्जेक्ट आहे. आणि तो कुठला मोशन करतोय, सर्क्युलर मोशन करतोय. सर्क्युलर मोशन करतोय. कुठले मोशन करतोय, सर्क्युलर. आणि त्या स्टोन वरती जो फोर्स अप्लाय होणार आहे त्या फोर्सला आपण काय म्हणणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स. कारण की जेव्हा तो एक दोरी सोडतो त्यावेळेस तो स्टोन किती दूर जातो. मग त्या स्टोन वरती जो फोर्स अप्लाय होणार आहे त्या फोर्सला आपण काय म्हणणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स. आणि एक महत्वाची गोष्ट अशी, कुठला पण ऑब्जेक्ट, व्हेन एन ऑब्जेक्ट आर मूव्ह इन अ सर्क्युलर पाथ द फोर्स ऍक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. बट व्हेन दॅट ऑब्जेक्ट्स आर मूव्ह, किंवा जर आपण असं म्हणूया की जर तो त्या आपण जे गोल गोल फिरवतो त्यातनं जर तो स्टोन जर निघून गेला तर तो कुठल्या डायरेक्शन जाणार आहे, टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये जाणार आहे. कुठल्या, मेकिंग अ 90 डिग्री अँगल विथ दॅट सर्कल. सर्कलला जर आपण 90 डिग्री अँगल जर काढला तर आपण त्याला काय म्हणतो, टँजेंट म्हणतो का नाही. सर्कलमध्ये सर्कलमध्ये काय असतं, असं सर्कल काढला जर एक आपण लाईन जर काढली तर ड्रॉ जर केली तर त्याला काय म्हणतो आपण, टँजेंट. त्या पद्धतीमध्ये जर तो स्टोन त्यातनं रिमूव्ह झाला, रिलीज जर झाला तर तो कुठल्या डायरेक्शन मध्ये जाणार आहे, टँजेंटच्या डायरेक्शन मध्ये जाणार आहे. लक्षात आलं का तुम्हाला. ह्या दोन आपण ज्या 2-3 गोष्टी बघितल्या त्या ठिकाणी. फर्स्ट वी हॅव लर्न अबाउट द ग्रॅव्हिटेशन. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनचे डेफिनेशन काय आहे, की हा काय आहे, फोर्स आहे. दोन ऑब्जेक्ट मधला काय आहे, फोर्स आहे. आणि दुसरं ग्रॅव्हिटी बघितली. ग्रॅव्हिटी आर रिलेटेड विथ द पर्टिक्युलर मॅसिव्ह ऑब्जेक्ट. एखादा कुठलाही मॅसिव्ह ऑब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये जे आहे त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटी. हे दोन लक्षात ठेवा. आणि ग्रॅव्हिटेशन युनिव्हर्स मधले कुठलेही दोन ऑब्जेक्ट घ्या, त्या दोन ऑब्जेक्ट मध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर नाही आहेच, जर कशाला आहे त्या दोन याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्यांना आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशन म्हणतो. आणि ग्रॅव्हिटी मॅसिव्ह ऑब्जेक्ट ऍज कम्पेअर टू द स्मॉल ऑब्जेक्ट तो आपल्याकडे ओढत असेल तर त्याला म्हणणार आपण ग्रॅव्हिटी. जशी अर्थ कडे काय आहे, ग्रॅव्हिटी आहे आणि तो प्रत्येक ऑब्जेक्टला आपल्याकडे काय करतो, ओढत असतो. ओके, ग्रॅव्हिटेशनच्या संदर्भात ओके, कळलं का, लक्षात आलं का लक्षात. ग्रॅव्हिटेशन संदर्भात आता बघा आपण बघितलं ग्रॅव्हिटेशन काय काय याच्यामध्ये पॉइंट्स दिलेत बघा. फर्स्ट दिलाय, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अ ऑब्जेक्ट. एखाद्या गोष्टीवर जर फोर्स ऍक्ट केला, एखाद्या गोष्टीवरती जर फोर्स ऍक्ट केला तर त्या ऑब्जेक्टचा काय इफेक्ट होतील, म्हणजे काय परिणाम होतील त्या ऑब्जेक्टचे. मग आपण जर एक्झाम्पल घेतलं की आपल्याकडे काय आहे, एक आयर्न रॉड आहे समजा छोटासा, आयर्न रॉड आहे. त्याला जर आपण हॅमर केलं बाय युझिंग हॅमर माहिती हातोडा, हातोड्याने जर त्याला ठोकलं, अप्लाय जर फोर्स केला तर त्या रॉडचं शेप बदलून जाईल का नाही, जाणार ना बदलून. येस, त्याचा शेप चेंज होऊ शकतो. जर एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल आणि जर आपण फोर्स अप्लाय केला तर तो स्टॉप पण होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आपण सायकल चालवतोय ब्रेक जर अप्लाय केले तर काय होईल, सायकल जागेवरती थांबेल ना. आणि ज्यावेळेस आपण पॅडल मारत होतो त्यावेळेस सायकल कशी होती, मोशन मध्ये होते. पण आपण फोर्स अप्लाय केला बाय द फ्रिक्शन फोर्स, गाडी सायकल कशी झाली, थांबली नाही काही जागेवरती. मग त्या फोर्सचे काय इफेक्ट आहेत, एक तर त्या ऑब्जेक्टचा शेप बदलू शकतं. द फोर्स कॅन बी चेंज द शेप ऑफ द ऑब्जेक्ट अँड ऑल्सो कॅन चेंज द स्टेट ऑफ द ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टची स्टेट पण चेंज जर करायची असेल आपल्याला, स्टेट मीन टू से देर आर ओनली 2 स्टेट पर्टिक्युलरली रिलेटेड विथ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट समजा 2 स्टेट असतात. एक तर असणार रेस्ट म्हणजे एका जागेवरती हलणार नाही, काही नाही, त्यांना आपण काय म्हणणार, रेस्ट मध्ये आहे. दुसरी एक स्टेट असते मोशनची स्टेट. दुसरी कुठली स्टेट आहे, मोशनची. रेस्ट आणि दुसरी मोशन. ह्या ज्या आपल्याला दिसतात, ज्या आपण ज्या आता सध्या बसलो आहे, समजा क्लासमध्ये बसलो असता आपण रेस्ट मध्ये आहे का नाही, रेस्ट मध्ये. आणि आपल्यावरती जो फॅन आहे तो कुठल्या स्टेट मध्ये आहे, मोशन मध्ये आहे. मग ह्या 2 स्टेट जरी चेंज करायचे असेल आपल्याला तर वी कॅन यूज द फोर्स. एखादी गोष्ट रेस्ट मध्ये आहे त्याला जर आपण फोर्स अप्लाय केला तर ती मूव्ह होईल का नाही. एखादी गोष्ट मुव्हिंग स्टेट मध्ये आहे, मोशन मध्ये आहे, त्याला फोर्स अप्लाय केल्यानंतर ती कशी होईल, स्टॉप होईल. त्यामुळे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर इज दॅट द फोर्स ऍक्च्युअली कॅन चेंज द स्टेट ऑफ द ऑब्जेक्ट अँड ऑल्सो चेंज द शेप ऑफ द ऑब्जेक्ट. फर्स्ट आन्सर. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द फोर्स ऍक्टिंग ऑन अ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टवरती जो फोर्स ऍक्ट होतो त्या संदर्भातलं हे. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या फोर्सच्या संदर्भात फॅमिलियर आहात, तुम्हाला असे फोर्स माहिती आहेत. हे प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये तुम्हाला माहित आहे, मॅग्नेटिक फोर्स पण होता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा होता. हे कुठले आले, नॉन कॉन्टॅक्ट मध्ये आले. आपण सुरुवातीलाच बघितलं नाही का, फोर्सचे 2 टाइप्स असतात. देयर आर 2 टाइप्स ऑफ फोर्सेस, वन इज अ कॉन्टॅक्ट फोर्स, अनदर वन इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. बघितले ना. तर नॉन कॉन्टॅक्ट मध्ये कुठले येतात, मॅग्नेटिक.
दुसरं ग्रॅव्हिटेशन, कारण की दोन ऑब्जेक्ट मध्ये कॉन्टॅक्ट होतोय का, देर इज नो कॉन्टॅक्ट इन बिटवीन द टू ऑब्जेक्ट. ज्या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट मध्ये कॉन्टॅक्टच होत नाहीये आपण फोर्स अप्लाय होतोय, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. जसं की मॅग्नेटिक आहे, ग्रॅव्हिटेशनल आहे. दुसरं आहे इलेक्ट्रोस्टॅटिक, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, की जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज संदर्भात होतो. याच्यामध्ये पण आहे का दोन ऑब्जेक्ट मध्ये काही कॉन्टॅक्ट नाहीये, म्हणून यांना आपण नॉन कॉन्टॅक्ट म्हणतात. कॉन्टॅक्ट मध्ये कुठले, मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स म्हणजे आपण एखादी पाण्याची बकेट उचलतो बाय युझिंग विथ द मसल्स, किंवा जर तुम्ही कुठे जिम वगैरे जात असाल तर आपण डंबल्स उचलतो आपल्या हाताने, उचलतो का नाही, मग तो कुठला फोर्स अप्लाय करतो आपण, मस्क्युलर फोर्स आहे की नाही. मस्क्युलर फोर्स इज ऑल्सो द टाइप ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. दुसरा आहे फ्रिक्शन फोर्स. फ्रिक्शन फोर्स म्हणजे दुसरा ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यांना म्हणतो फोर्स, फ्रिक्शन फोर्स. जसं फॉर एक्झाम्पल आपण क्रिकेट खेळतो सगळे, वी प्ले द क्रिकेट. जेव्हा आपण एखादा बॉल हिट करतो तो दूर अंतरावरती जाऊन थांबतो. ऑटोमॅटिक का बरं थांबत असेल तो दूर अंतरावर गेल्यानंतर, का थांबत असेल, कारण की त्या बॉल आणि अर्थ और त्या अर्थचा जो सरफेस आहे याच्यावरती काय होत आहे, फ्रिक्शन होत आहे, आणि ते फ्रिक्शन होऊन तो बॉल काही अंतरावर गेल्यानंतर काय होतो, स्टॉप होतो. मग ह्या कंडिशन मध्ये काय, दोन ऑब्जेक्ट मध्ये आहे का नाही कॉन्टॅक्ट, मग ह्या जर याला आपण जर कॉन्टॅक्ट म्हणत असेल, वी कॅन से दॅट देयर इज अ कॉन्टॅक्ट, तर याला आपण कुठला फोर्स म्हणणार आहे, कॉन्टॅक्ट फोर्स म्हणणार आहे, कारण दोघांमध्ये कॉन्टॅक्ट आहे. मस्क्युलर मध्ये पण आपण विदाउट टचिंग दॅट बकेट वी कॅन लिव्ह द बकेट, नाही आपण नाही उचलू शकत. असं म्हणणार आहे का बकेट खाली ठेवली वरती आहे असं येईल का, नाही, आपल्याला त्याला टच करावं लागेल, मसल्सनी वरती उचलावं लागेल, तेव्हा कुठंतरी आपल्याला तो डिस्प्लेसमेंट झाल्यासारखं वाटेल ना. त्यामुळे हे व्हॉट आर द टाइप्स ऑफ फॅमिलियर ते तुम्हाला माहित आहे. मी आता जे सांगितले तेच फॅमिलियर म्हणजे तुम्ही या संदर्भात माहिती आहे का तुम्हाला, तर येस तुम्हाला सगळ्यांना माहिती असणारच आहे ऑफकोर्स. थर्ड होतं व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जे की आपण फर्स्ट मध्ये सांगितलं तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल काय आहे. युनिव्हर्स मधले दोन कुठलेही ऑब्जेक्ट घ्या ज्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लाईन बाय लाईन बघू आपण काय म्हणतो. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज युनिव्हर्सली फोर्स अँड इट्स ऍक्ट्स not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. Universe मधले कुठल्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये. Let us know about that. As we have learned, the phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. Isaac Newton ने डिस्कवर केला होता. As the story goes, he discovered the force seeing an apple fall from a tree. हे तुम्हाला मी आधीच सांगितलं की तो ऍपल ट्री मध्ये पडला होता, त्याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे, दुसरं काही नाही. He wondered why ऑल ऍपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड. व्हर्टिकली डाऊनवर्डचा अर्थ होतो की मेकिंग 90 डिग्री अँगल. व्हर्टिकली म्हणजे असं सरळ स्ट्रेट डायरेक्शन मध्ये. व्हर्टिकलचा जर बघितलं आपण, व्हर्टिकलचा अर्थ काय आहे, व्हर्टिकलचा अर्थ आहे की स्ट्रेट, असं स्ट्रेट डायरेक्शन मध्ये, ह्या पूर्ण असं स्ट्रेट डायरेक्शन, मेकिंग अँगल ऑफ 90 डिग्री, याला आपण म्हणतो व्हर्टिकल. याला काय म्हणणार आपण, व्हर्टिकल. त्यामुळे म्हटलं काय परत त्यांनी की व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये काय करतोय, व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉट ॲट अन अँगल ऑफ द व्हर्टिकल. वाय डू they not fly off in a horizontal direction. आता horizontal direction म्हणजे कुठली डायरेक्शन, horizontal direction म्हणजे ह्या डायरेक्शन, याला काय म्हणणार आपण, horizontal direction. आणि वरची जी आहे याला काय म्हणणार, vertical direction. ही वर्ड, मग तो ऍपल व्हर्टिकलीच का पडला, हॉरिझॉन्टली का पडला नाही. मी आधीच सांगितलं तुम्हाला की तो व्हर्टिकलीच का पडलाय, हॉरिझॉन्टल का पडला नाही, या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर ऍपल ऑन द ट्री, सेंटर ऑफ द अर्थ इज अ व्हर्टिकल डायरेक्शन ऍट द पोझिशन ऑफ द ऍपल अँड डज द ऍपल फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड. व्हर्टिकली डाऊनवर्ड बरोबर आहे, फिगर पण दिली आहे. 1.1 लेफ्ट शो अन ऍपल ट्री ऑन द अर्थ, द फोर्स ऑन अन ऍपल ऑन द ट्री इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. मी तुम्हाला आधीच म्हटलं की सेंटर ऑफ द अर्थ, जेवढे जे ऑब्जेक्ट प्रेझेंट आहेत, जे ऑब्जेक्ट आहेत, समजा अर्थ इज अ टाइप ऑफ ऑब्जेक्ट, अर्थला पण काय असणार, स्वतःचा मास असणार आहे, आणि ते मास जे असतं ते कुठं असतं, सेंटरला कॉन्सन्ट्रेटेड असतं. कुठं असतं, सेंटरला कॉन्सन्ट्रेटेड. त्यामुळे कुठलीही ऑब्जेक्ट जर अर्थ त्याला आपल्याकडे ओढत असेल तर ती कुठे येणार, फर्स्ट सेंटर कडतीच येणार आहे. तुम्ही ते ह्या अर्थला टिल्ट जरी केलं, ह्या डायरेक्शन मध्ये मूव्ह जरी केलं, ह्या डायरेक्शन मध्ये जर त्याला असं मूव्ह जरी केलं, तरी जे ऍपल आहे किंवा जी कुठलीही ऑब्जेक्ट आहे तो कसं पडणार आहे, सेंटर वरतीच येणार आहे, हे त्यात सांगितलं आहे. So on the tree, that is along the perpendicular from the position of the apple to the surface of the earth, the figure also shows the gravitational force between the earth and the moon. पहिलेच तुम्हाला मी सांगितलं होतं की फोर्स, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे बिटवीन द अर्थ अँड मून, मून आणि अर्थ मध्ये सुद्धा काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. द डिस्टन्स इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू द स्केल. डिस्टन्स दिलेलं स्केलच्या संदर्भात नाहीये. न्यूटन thought that if the force of gravitation acts on apple on the tree at the different heights from the surface of the earth, can it also act on object at even greater height much farther away from the earth, like for example the moon? Can it act on
एव्हर फार्दर ऑब्जेक्ट लाईक द अदर प्लॅनेट्स अँड द सन. ह्या संदर्भात तो क्वेश्चन विचारतो की असं असेल का बाबा की हा फक्त अर्थच्या संदर्भातच जे समजा त्यांनी जो ऍपल बघितला तो फक्त ट्री पडणं कुठे गेलाय त्याच्या खाली पडलाय म्हणजे अर्थकडे सेंटरकडे तो काय केलाय फॉल झालाय. मग त्याचं म्हणणं असं आलं की ही जी फिनॉमिना आहे किंवा हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हे फक्त ऍपल साठीच आहे किंवा ते ऍपल जे त्या ट्रीवरती आहे त्यासाठीच आहे का ह्या प्लॅनेटमध्ये जे बाकीचे प्लॅनेट आहेत यांच्याकडे हा जो लॉ आहे किंवा हा जो फिनॉमिना आहे हा ऍक्ट होतो का किंवा नाही या संदर्भातला क्वेश्चन आहे. तर होतो ऍक्च्युअली ऑल द सोलार सिस्टीम मध्ये हे सगळे जे ग्रॅव्हिटेशनचा फोर्स आहे हे ऍप्लिकेबल आहेत इन अ सोलार सिस्टीम. आपली जी सोलार सिस्टीम आहे सन इट कंटेन्स 8 प्लॅनेट्स ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जो फिनॉमिना आहे हा रिलेटेड आहे. त्याच्या पुढे आहे फोर्स अँड मोशन. वी हॅव सीन दॅट द फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ द मोशन. चेंज द स्पीड डायरेक्शन वी कॅन चेंज विथ अप्लाइंग द फोर्स. सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मी दोन स्टेट असतात, एक आहे रेस्ट दुसरी आहे मोशन. मोशनची आपण त्याला स्टॉप पण करू शकतो, ती डायरेक्शन सुद्धा काय करू शकतो चेंज करू शकतो बाय अप्लाइंग द फोर्स. ओके फर्स्ट पेज हिअर ओव्हर ह्या ठिकाणी आपलं जे फर्स्ट पेज आहे त्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती ह्या ठिकाणी संपलेली आहे. याच्या संदर्भातलं जे पुढचं आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करूया. सो थँक्स ऑल ऑफ यू, थँक्स ऑल द स्टुडंट्स.